नमस्कार. आपण वाईवरनं साताऱ्याला चाललो. साताऱ्यावरनं आता कराडला चाललो. कराडचं काय सौंदर्य आहे हे आपण पाहून घेऊ. ट्रॅव्हलचा मस्त मजा घेतो आहे आपण. तीच आपण एन्जॉय करूया आणि मीही एन्जॉय करतो. ट्रॅव्हलच्या माध्यमातून आपण ट्रॅव्हल फूडच्या माध्यमातून आपण हे सर्व काही बघतो आहे. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा, जेणेकरून सर्वांना हा चॅनल दिसेल. चला तर मग ब्रेक घेऊया. नमस्कार. फायनली आपण चिपळूणवरनं निघतो आहे आणि सौंदळ गावात जातो आहे. सौंदळ गावावरनं पाचालमध्ये जाणार. तर राजापूरच्या पहिलं येतं. तर बघूया हा प्रवास रेल्वेचा. ट्रॅव्हल केलं आहे भरपूर ठिकाणं, म्हणजे वायूवरनं सातारावरून कराडवरनं चिपळूणला स्टे करून आता चाललो आहे चिपळूण ते सौंदळ. तर चला ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर परत भेटतो. आपण ट्रेनमध्ये बसल्यानंतर आपण परत बोलतो आहे. चला तर ट्रेनमध्ये बसलो आहे. फायनली सीट मिळाली आहे आणि बघतोय तर काय गणपतीचं सीझन आहे आणि गणपती सीझनमध्ये काय बघतोय सीटवरती गणेशजी आमच्या बाजूला, म्हणजे मी त्यांच्या बाजूला, आमच्या बाजूला गेले. त्यांचं काय बोलायचं, ते देव आहेत आणि देवांचं एक वेगळंच महत्त्व आहे. आणि आपण कोकणातले तर मी पण संगमेश्वरचं आहे. आता हे संगमेश्वरचं आहे, मी विचारलं आहे ना, मी पण संगमेश्वरचं आहे. पण चाललं आहे सौंदळमध्ये. तर मग बघा जे मोका मिळाला आहे ते देवाच्या बाजूला बसायचं आहे. तर थोडा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर परत भेटूया. संगमेश्वरचा प्रवास झाल्यानंतर सौंदळचा प्रवास कसा काय बघूया. अजून खूप काही बघायचं आहे. चला तर मग ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर परत भेटतोय आपण. आता माझ्या समोर जे बसले आहेत त्यांच्याशी थोडंसं बोलूया. काय गंमत आहे की त्यांच्याशी बोलतोय आपण थोडं. नमस्कार. आपलं नाव काय? उत्तम गुरव. अच्छा, हे गणपती बाप्पांना कुठे घेऊन चाललाय तुम्ही? अच्छा, दरवर्षी घेऊन जातात. क्या बात आहे. पण का 12 दिवसाचे आहे की 5-7 दिवसाचे? गौरी गणपती. क्या बात आहे. म्हणजे आता संगमेश्वर प्रॉपर संगमेश्वर की कुठलं? प्रॉपर संगमेश्वर गाव पडतं आमचं. फणसवणी. अच्छा, मग मेड्याच्या आजूबाजूला का माटवणच्या साईडला? नाही, कलम बसते त्या बाजूला. कलम बसते. अच्छा. अंतरावळी साईड. अच्छा, त्याच्या बाजूला आहे. नायरी वगैरे आहे ना त्या साईडला. क्या बात आहे. मग आता मजा आहे मग आहे. आज तर घेऊन आलो. सकाळी येऊन गर्दी होती, पण गर्दी असल्यामुळे जागा नाही आहे, सीट नाही आहे. बऱ्यापैकी आम्हाला सांभाळून आलेलो आता. अच्छा. गणपती बाप्पा काय तुमच्या मेहरबानी. मी म्हणजे बाजूला बसलो. आय एम सो सॉरी. पण थोडं बरं वाटलं. म्हणजे काय 19-20 झालं असेल माझे पाप सगळे मला पण. चला तर मग ठीक आहे. थँक्यू. हे वरती मकर पण आहे. वरती मकर, खाली गणेशी. गणपती आणि ही कोकणातली टीम ट्रॅव्हल फूड या चॅनलच्या माध्यमातून आपण हा शो करतो आहे. आणि प्रत्येकजण
कोकणात यावं आणि गणपतीचा फेस्टिवल एन्जॉय करावा अशी मनोभावे प्रार्थना. बोला गणपती बाप्पा. हो ऱ्या. फायनली संगमेश्वर आलेलं आहे आणि हे सगळे गणपती बाप्पांना घेऊन संगमेश्वरला चाललेत. आता आमचा पुढचा प्रवास. हा संगमेश्वर तर माझं गाव असा. संगमेश्वर माझं गाव आहे पण काहीतरी जातो. ठीक आहे, दरवर्षी जायला पाहिजे. बघूया, जसं देव म्हणतो तसं करू आपण. जर का देवाच्या मनात असेल तर येऊ. चला तर मग पुढचा प्रवास. फायनली ट्रेन चाललेली आहे आणि संगमेश्वरचा प्रवास संपला आहे. आणि आज दुसरा प्रवास चालू. रत्नागिरी, त्याच्यानंतर मग किती सारे सिटीज आहेत त्या पार करून आपण सांभाळलं जाणार आहोत. तर मग फायनली रत्नागिरी आलं आहे. आता रत्नागिरीनंतर मग पुढचा प्रवास आपण करतोयच आहे. पण रत्नागिरीचा एक लूक आपण सौंदर्य हे बघा पाठवून दिसतो आहे. ग्रीनरी, पावसाळ्याचा मोसम चालला आहे. पावसामध्ये सबीर उभा आहे आणि तुमच्यासाठी ट्रॅव्हल फूड या माध्यमातून तुम्हाला सांगतो आहे. तर चला तर मग ट्रेनमध्ये आता चालू होईल. ट्रेनमध्ये आपण आता जातो आहे. आता विलवडे आले. विलवडेनंतर आपलं स्टेशन आहे. बघूया. सौंदळला पोचलेलो आहे आणि आता चाललो आहे पाचलकडे. टमटम मिळाली आहे, बघू शकता. चला एन्जॉय करूया.